नाशिकमध्ये प्रथमच राष्ट्रीय चर्मकार महासंघ नाशिक महानगर महाराष्ट्रीय चर्मकार संघ यांच्या वतीने महिला दिन निमित्त प्रथमच भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे। यावेळेस समाजातील कर्तबगार महिला त्यांच्या कार्याला सन्मानित करण्यात येणार आहे। तसेच या मेळाव्याला नागरिकांनी हजर राहावे यासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघ महानगर प्रमुख नाशिक शहरच्या श्रीमती सुरेखा सतीश घोलप यांनी आवाहन केले आहे। नमस्कार, मी सुरेखा सतीश घोलप, नाशिक आरसीएम महिला आघाडी नाशिक शहर अध्यक्ष। मी ह्या वर्षी प्रथमच महिला मेळावा आयोजित करत आहे। ह्या मेळाव्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे माझ्या समाजातील महिलांना मला एकत्र आणून त्यांचा सन्मान करायचा होता आणि ह्या दृष्टीने मी नानासाहेब घोलप यांच्याकडे एक दिवस माझे मत मांडले आणि त्या मतातून त्यांनी मला ह्या मेळाव्यासाठी परमिशन दिलं आणि मी त्या मेळाव्याची तारीख त्यांच्याकडनं घेऊन हा मेळावा आयोजित करायचं ठरविलं। तर आपल्या मेळाव्याची तारीख आहे 10 मार्च 2024। मेळाव्याचं ठिकाण आहे शेवंता लॉन्स जत्रा हॉटेल नांदूर नाका आणि ह्या मेळाव्यात 1000 महिलांना आपण निमंत्रित करत आहोत आणि ह्या मेळाव्यामध्ये 100 महिलांना आपण पुरस्कार देऊन सन्मानित करत आहोत। ह्या मेळाव्याचे उद्दिष्ट असंच आहे की माझ्या आरसीएम समाजातील महिलांना सन्मानित करणे। आत्तापर्यंत कुठेही असा नाशिकमध्ये मेळावा झालेला नाही आहे। हा प्रथमच मेळावा मी नाशिकमध्ये आयोजित करत आहे। तर ह्या मेळाव्यामध्ये मी वीर माता, वीर पत्नी आणि बाल कलाकार, विधवा महिला ह्या सगळ्यांना सन्मान देऊन पुरस्कारित करत आहे आणि मान्यवरांना ट्रॉफी वगैरे देऊन सन्मानित करत आहे। तर ह्या मेळाव्याचं जेव्हा निमंत्रण काही महिलांपर्यंत पोहोचलं त्यांचा आनंद बघून मला पण खूप प्रोत्साहन आलं आणि मी मोठा शेवंत लॉन्स हा बुक केला आणि याच्यातून मी सगळ्यांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करते की अजूनही काही महिला असतील त्यांनी ह्या मेळाव्यास हजर राहावे। आणि ह्या मेळाव्याचं अजून एक उद्दिष्ट असं आहे की आमच्या महिला दिनानिमित्त मी आरसीएम माझे गठई कामगार अशा काही कामगारांना मी बोलवून त्यांचाही सत्कार ठेवलेला आहे आणि त्यांनाही सन्मानित करणार आहे। असं मी सगळ्यांना ह्या स्तरावर सन्मानित करायचा माझ्याकडनं प्रयत्न करत आहे। तरी तुम्ही सर्वांनी ह्या मेळाव्यास हजर राहावे। सगळ्यांना माझा निमंत्रण आणि जय रोहिदास।